साहेबांची भेट घेतली आम्ही. साहेबांनी महासंचालक साहेबांना अतिशय नोटिंगमध्ये सांगितलं की तपास योग्य मार्गाने योग्य दिशेने झाला पाहिजे. पण इथं आल्याच्या नंतर सगळं मन घाईवरून गेलं. त्या संतोष अण्णांच्या लेकराकडे पाहिल्यावर, भावाकडे पाहिल्यावर मला तर म्हणायचंय, त्या PI महाजन असन, आरोपींना सगळ्या आणखी अटक नाहीये, संघटित गुन्हेगारीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे. आणि असं जर झालं नाही आणि त्या महाजनला इथं कशाला ठेवलं हे बी कळत नाही. अजूनही अल्टिमेट दिलेला आहे समाजानं. त्याच्या जर पूर्वत काही तपास झाला नाही तर या SP ना आणि त्या महाजनना आम्ही बांगड्याचा हार शिवसेना स्टाईलनी बांगड्या पोच करू आम्ही त्यांच्या ऑफिसला. एखाद जीव जातोय तरी तुम्हाला त्याची किंमत नाही, म्हणजे ही खूप गांभीर्यानं घेण्यासारखं आहे. या जिल्ह्यात महाराष्ट्र काय बघतोय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाच्या माणसानी आज मन हळून पाहिलं पाहिजे की ह्या संतोष अण्णाच्या कुटुंबाच्या माग जोपर्यंत न्याय मिळत नाही, तुम्ही सगळ्यांना एकत्रितपणे एकजुटीने मागे उभा राहायचंय. आता अल्टिमेटम संपलेला आहे, पुढच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे, तुमचं पुढचं पाऊल? आम्ही तर शिवसेनेतर्फे SP ना आणि त्या महाजनांना तर तात्काळ इथून निलंबित करा आणि काढून टाका. कशाला ठेवलंय त्याला? अजून आमची माणसं मारायचीत का? हे बांगड्या आम्ही तुम्हाला पोलीस SP ऑफिस मध्ये पोच करणार आहोत. तुम्हाला जर तपास नीट करता येत नसेल ना, त्या महाजनची जर तात्काळ निलंबन करता येत नसेल किंवा बदली करता येत नसेल, तुम्ही बांगड्या घालून बसा. ह्या दुर्दैवी घटनेनंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. आम्ही आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची आम्ही भेट घेतली दोन्ही जिल्हा प्रमुखांनी आणि सविस्तर विषय त्यांच्या कानावर घातला, लेखी निवेदनही दिलं आणि योग्य दिशेनं तपास होण्यासाठी पोलीस महासंचालकांना शिंदे साहेबांनी निर्देशही तसे दिलेले आहेत. ठीक आहे, गेलेली व्यक्ती आपण परत आणू शकत नाहीत, परंतु त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. या कुटुंबाला आधार देण्याचं काम सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. यांना आधार देऊन आम्ही काय फार मोठं काम करत नाही, परंतु माणुसकी जपण्याचा एक आमचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. माणुसकी सर्वांनीच जपली पाहिजे, माणूस म्हणून जगलं पाहिजे. एक द्वेष भावनेतून असे जे कृत्य घडले त्याचं समर्थन कुठल्याही स्तरातील कुठलाही समाज करू शकत नाही. नक्कीच ही दुर्दैवी घटना आहेत. पुन्हा अशा घटना या महाराष्ट्रात होऊ नयेत, या बीड जिल्ह्यात होऊ नयेत म्हणून पोलीस प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी त्यांच्या काही चुकांची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या काही त्यांच्या चुका झालेल्या आहेत पोलिसांच्या, त्याचे परिणाम आज हे देशमुख कुटुंब भोगतंय आणि नक्कीच मला वाटतं यामध्ये जे काही दोषी असतील, मग ते गुंड असतील किंवा कोणी कर्मचारी असतील, यांच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही.